आज तर पुरी जिरली ना आमच्या दोघांची। तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र यश। भावांनो, मी तुमचं स्वागत करतो 365 डे चॅलेंज मधल्या डे 10 मध्ये। आज आपल्याला जायचं होतं कॉलेजमध्ये, मग तयारी करून डायरेक्ट बस स्टँडवर आलो। बस स्टँडवर तर आपली पलटण बसेल होती, तेवढ्यात गौरदा म्हणे मला अकोल्याला जायला लागते। मग गौरदाल तिथं टाटा करून आम्ही थोड्या वेळ पाण्याची वाट पाहून डायरेक्ट निघालतो अकोल्या जायसाठी। अकोल्यात आल्यावर मग सगळ्यात पहिले आपल्या कॉलेजमध्ये गेलो। कॉलेजमध्ये आल्यावर तर आपली प्रॅक्टिकल एक्झाम होणार होती। मग सगळ्यात पहिले आपल्या जिओलॉजी डिपार्टमेंट मध्ये गेलो। डिपार्टमेंट मध्ये आल्यावर सर म्हणत तुमचा मोबाईल आहे तो बॅगेत ठेवून द्या, काऊन की थोड्या वेळात प्रॅक्टिकल एक्झाम चालू होणार आहे। एक पेपर देऊन 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन थोडं बाहेर आलो। बाहेर आल्यावर डबल 2-3 पेपर द्यायला गेलो। मग डायरेक्ट 6 वाजताच बाहेर आलो। मग 6 वाजता पुरं कॉलेज बंद होईल होतं, कोणीच नव्हतं, फक्त आम्हीच होतो। पुरी जिरली होती आमची। धन्यवाद बस, आमची जिरली। मग डायरेक्ट आपल्या क्लासच्या खाली आलो। तेवढ्यात आपण आपल्याला घ्यायला आपल्या कॉलेजमध्ये आलता। मग घरी जायला निघलोच होतो की तेवढ्यात आठवण आलं पेट्रोल टाका लागते गाडीत। मग पेट्रोल टाकून डायरेक्ट निघालतोच घरी जायला। मग तेवढ्यात मला आठवण आलं की नितिनदाच्या दुकानात आपल्याला मोबाईल द्यायला लागते रिपेरिंगले। मग डायरेक्ट नितिनदाच्या दुकानात येऊन मोबाईल रिपेरिंगले टाकून त्याच्याजवळ फुकटचा चहा पिऊन त्याला टाटा करून निघालो घरी जायला। तेवढ्यात म्हणे सुमिते आपल्याला फुगे खावा लागतात। मग काका भेळवर येऊन फुगे खाऊन घेतले तिथून। मग फुगे खाऊन डायरेक्ट निघालो घरी जायसाठी। मग घरी आल्यावर पोट्टेचा प्लॅन झाला की आज आपल्याला पनीरची भाजी करायला लागते। मग डायरेक्ट सगळं सामान घेऊन आलो आपण गौरदाच्या माळीवर। रप भाजीला भिडलो, डायरेक्ट भाजी झाली रेडी आणि डायरेक्ट आपण बसलो जेवायला। मग मस्त बढियापैकी जेवण करून निघालो घरी जायला। चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।